नमस्कार, विश्व न्यूज मराठीमध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय। शिवाजी विद्यापीठाच्या 61व्या दीक्षांत समारंभाला महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या विशेष उपस्थितीने रंगत आली आहे। कार्यक्रमात त्यांनी विधान करत छत्रपती शिवाजी महाराज नसते तर माझे नाव दुसरेच काहीतरी असते असं म्हटलंय। या समारंभाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि CIRS NCL संचालक डॉक्टर आशिष लेले यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती। लग्नाचा बस्ता ब्रँडेड असावा, किफायतशीर आणि आपल्या बजेटमध्ये असावा। अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रत्येक वधूपित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा ध्यास आहे आमचा। श्री महालक्ष्मी मार्ट 25,000 स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन, शूटिंग शर्टिंग, शालू साडी, होजेरी भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, एकाच छताखाली संपूर्ण लग्न बस्त्याची खास सोय। मेन रोड, अक्कलकोट रेल्वे स्टेशन, जिल्हा सोलापूर। मोबाईल 99 22 63 98 21। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल गेमच्या जुगारातून धक्कादायक घटना समोर आली आहे। BCS विद्यार्थी प्रदीप निपटे याची त्याच्या 17 वर्षीय मावस भावाने पैसे हरवल्याच्या वादातून निर्गुण हत्या केली आहे। मृतदेह चादरीने झाकून त्याच्याजवळ गेम खेळत बसला आणि नंतर पतंग खेळण्याचा बहाणा करून पळून गेलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास आता सुरू केलाय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांसाठी मोठी बातमी। पडताळणीपूर्वीच 4,000 महिलांनी अर्ज माघारी घेतल्याची माहिती आता समोर आली आहे। अपात्र ठरण्याच्या भीतीमुळे महिलांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून कळते। शासकीय कार्यालयात लाभ थांबवण्यासाठी अर्ज दाखल होत असून योजनेच्या निकषांमुळे हे प्रकार घडत असल्याचं बोललं जात आहे। दैनिक संचालन संडे स्पेशल मध्ये मंदिरातील सुलभ दर्शन व्यवस्थेबाबत प्रकाशित केल्याची वृत्ताची वटवृक्ष मंदिर समितीने दखल घेतली आहे। दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांसाठी दर्शन व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत। या निर्णयाचे भाविक आणि स्थानिकांकडून सहर्ष स्वागत होत आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत असताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। अशातच मुंडेंच्या मामी सारंगी महाजन यांनी मसाजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेतली। त्यांनी देशमुख कुटुंबियांची विचारपूस करत प्रकरणावर चर्चा केली आहे आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा जाहीर केल्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नातून अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास आता लवकरच होणार आहे। या विकास आराखड्यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती भाविकांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत आहे असे देवस्थानचे अध्यक्ष महेश शिंगळे यांनी स्पष्ट केले आहे।